नमस्कार. इन्शुअर पिलरच्या आजच्या सेगमेंटमध्ये मी रुपाली चव्हाण तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजपासून सुरू होत आहे नवरात्र आणि आपण आपल्या इन्शुअर पिलरच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करणार आहोत. आपण भेटणार आहोत दररोज एका अशा महिलेला की जिने शून्यापासून विश्व निर्माण केलेलं आहे आणि एक समाजामध्ये तिने स्थान निर्माण करून स्वतःची फॅमिली ग्रो करायचा प्रयत्न केला आहे आणि प्रत्येक ठिकाणी तिने ऍडजस्टमेंट करून कुठेही न थांबता लाईफ मध्ये तिने तिचं डिसाइडेड टार्गेट अचीव्ह केलेलं आहे. आज आपण आपल्या एका अशा मैत्रिणीला भेटणार आहोत की ती ज्या फील्डमध्ये आज जॉब करते ती बहुतांश मेल डॉमिनेटिव्ह फील्ड आहे आणि त्या फील्डमध्ये म्हणजे तिने लहानपणापासून सुद्धा एज्युकेशनच्या बाबतीत सर्वच बाबतीत जो काही स्ट्रगल केलेला आहे त्या परिस्थितीमध्ये ती आज एक नॅशनल लीगल ऍडवायझर म्हणून काम करतेय. तर आपण तिच्याच तोंडून ऐकून घेऊ की तिने हे सर्व संपूर्ण फील्ड कसं यशस्वीरित्या तिने पूर्ण केलेलं आहे. तर भेटूया सुवर्णा काळे यांना. नमस्कार. नमस्कार. मी ॲडव्होकेट सुवर्णा काळे. माझे माझे आई आणि वडील दोघेही पोलीस खात्यात नोकरीला होते. माझे वडील यांना राष्ट्रपती सन्मान मिळालेला आहे आणि माझी आई आणि वडील दोघेही पोलीस खात्यात असल्यामुळे त्यांना 12 तास 24 तास अशा नोकऱ्या म्हणजे आता कराव्या लागत होत्या. त्यामुळं मी माझ्या भावाची जबाबदारी, घराची जबाबदारी म्हणजे लहानपणीपासूनच माझ्यावरती होती. अशा ह्याच्यामध्ये मला डॉक्टर होण्याची खरंच इच्छा होती प्रामाणिक आणि त्यासाठी तशी संधीही प्राप्त झाली. पण काही कारणास्तव तसं काही किंवा फॅमिलीच्या माझ्या अशा अपेक्षा होत्या की मी बाहेर परदेशात शिक्षण न घेता इथेच स्वतःचं काय ते कर्तृत्व सिद्ध करून दाखवावं. अशा याच्यामध्ये मी लॉला ऍडमिशन घेतलं. तिथे लॉला मी ऍडमिशन घेतल्यानंतर मी लहानपणीपासून आय वॉज नॉट अ ब्राईट स्टुडंट ऑनेस्टली, बट लॉला ऍडमिशन घेतल्यानंतर जिद्दीने करायचं होतं त्यामुळे पहिल्या 3 क्रमांकांमध्ये मी नेहमी राहिले लॉ मध्ये आणि पासआउटही तशीच झाले. चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यानंतर थोडे दिवस प्रॅक्टिस केली. थोडं नंतर कॉर्पोरेटमध्ये जेव्हा एंटर करण्याची वेळ आली त्यावेळेस सगळीकडनं फक्त एकच गोष्ट ऐकण्यात येत होती की लिटिगेशन मध्ये आणि ह्या पोझिशनला फिमेल कॅन्डिडेट नकोय, त्यांना मेल कॅन्डिडेट नेहमी हवा होता. हे गेली 16 वर्ष मी हे ऐकत होते. पण आज तरीही मी वन कार्ड नावाची एक क्रेडिट कार्ड कंपनी आहे, सगळ्यांनी ऐकलंच असेल. इट्स इन इंडियाज फर्स्ट मेटल कार्ड. त्या क्रेडिट कंपनीमध्ये आय एम सर्विंग ॲज अ नॅशनल लिगल हेड. ज्या काही पॅन इंडिया अक्रॉस नेशन ज्या केसेस असतात किंवा जेही कस्टमर्सशी डील करायचं असतं, जेही लिटिगेशन्स असतात त्या लोकेशन टू लोकेशन मी हँडल करते. आय हॅव अ बिग टीम ऑफ पीपल वर्किंग फॉर मी आणि हे सगळं ते ज्या ज्या लोकेशनला गरज पडते त्या वेळेस मी तिथे उपस्थित राहते. म्हणजे आपल्या मैत्रिणींना थोडक्यात तुमचं जॉब प्रोफाईल सांगा की तुम्ही ऍक्च्युअली काय करता. माहिती आता आपण लॉ झालं म्हणजे वकील आणि वकील मोस्टली कोर्टात असतो. हे आपल्या मैत्रिणींना समजून सांगा की ते सुद्धा या फील्डमध्ये एंटर करू शकतात जर त्यांना इंटरेस्ट असेल तर काय करावं लागेल आपल्याला. डेफिनेटली लॉ झालं म्हणजे वकील, दिस इज राईट. पण वकिली फक्त की जर माझ्याकडे केस आली तरच मी जाऊन तिथे जाऊन ती केस लढले, याच्याही व्यतिरिक्त वकिली क्षेत्रात खूप मोठा स्कोप आहे. आणि नॅशनल लिगल हेड म्हणजे मी ऍक्च्युली जे काही समजा जे थकवतात क्रेडिट कार्डचे ड्यूज असतात, कुठलेही लोन घेता तुम्ही त्याचे ड्यूज थकलेले असतात, त्यांच्या अगेन्स्ट जे केसेस केल्या जातात किंवा कंपनीच्या अगेन्स्ट ज्या केसेस होतात, क्रिमिनल केसेस असो, सिव्हिल केसेस पण आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा कंपनीजना, मोठमोठ्या कंपनीजना ऍडव्होकेटची गरज असते. याच्याही व्यतिरिक्त जे कॉन्ट्रॅक्ट असतात, तुमची इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट असतात, डोमेस्टिक कॉन्ट्रॅक्ट असतात, वेगवेगळ्या कंपनीचे टाईप्स असतात, त्याच्यासाठी सुद्धा वकिलांची गरज लागते. ओके. मग ही फील्ड आपण म्हणू शकतो की ही पुरुष प्रधान आहे. तर स्त्रियांनी त्याच्यामध्ये एंटर केल्यावरती तुम्हाला काय काय सहन करावं लागलं? ऑनेस्टली जे जजेस असतात किंवा जे बाकी हे ज्यांना लिटिगेशनचं ज्ञान आहे त्यांना कधीच वाटत नाही की ही स्त्री आहे म्हणून नेहमी येऊ नये. बट येस, कॉर्पोरेटमध्ये आपल्याकडे म्हणतात ना पिअर कॉम्पिटिशन जास्त असतं. जेव्हा माझ्या पोझिशनला सगळे मेल मेंबर्स आहेत त्या पोझिशनला एक फिमेल येणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि हँडल त्याच्याही पलीकडं
तुमचे जे ज्युनियर्स असतात त्यांच्यासाठी एक फिमेल बॉस असणं इज व्हेरी डिफिकल्ट. कारण की आपल्याला तिथे चॉईस नसतो की ज्युनियर्स आपल्यापेक्षा सिनियर्सही असू शकतात एक्सपिरियन्सनी आणि वयाने. आय हॅव नंबर ऑफ पीपल जे माझ्यापेक्षा वयाने आणि एक्सपिरियन्सनीही मोठे आहेत, बट आय एम हेडिंग देम. ओके. मग ऍक्च्युली जे आहे खरे कष्ट जे आहेत ते हे पिअर प्रेशर हे ज्युनियर्स अशा वेळेस हँडल करण्यालाच आहेत. आणि मग तुम्ही हे जॉब तुमचा इथेच आहे का तुम्ही आउट ऑफ पुणे पण जाता? नाही, मला पॅन इंडिया ट्रॅव्हल करावं लागतं. अशा वेळेस मी कधीच सांगू शकत नाही की माझं मूल आजारी आहे, अशा वेळेस मी कधीच सांगू शकत नाही की माझ्या मुलाच्या एक्झाम्स आहेत, किंवा अशा वेळेस मी कधीच सांगू शकत नाही की माझ्या घरच्या काही प्रॉब्लेम्स आहेत. जिथं माझी गरज ज्या वेळेस लागते तिथं मला जावं लागतं, इनरिस्पेक्टिव्ह की टाइम काय आहे, इनरिस्पेक्टिव्ह की माझ्याकडे घरामध्ये प्रायोरिटीज काय आहेत. जेव्हा मी म्हणते की मी कॉम्पिटिशन मध्ये उतरतीये, मला आय हॅव टू बी देअर विथ मेल मेंबर्स सोबत, आय हॅव टू एन्श्युअर की मी तितक्याच चुरशीने लढा देते आणि प्रत्येक वेळेस मी आहे. म्हणजे आज जर आपल्या मैत्रिणींनी हे ठरवलं की तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये आपण जावं, तर त्यांनी प्रायोरिटी आधी आपल्या जॉबला द्यावी. ऑनेस्टली मला असं वाटतं की असं कधीच असं का असतं की जेव्हा एखादा पुरुष कुठलं काम करत असतो तर आपल्या गृहिणी काय करतात किंवा आपल्या महिला वर्ग आपल्याला काय सवय असते, एनीवन इट कॅन बी, की बाबा त्याच्या प्रायोरिटीज पहिल्या की डब्बा त्याला. हॅव यू एव्हर हर्ड की एखाद्या पुरुषाने डब्बा बांधून दिला बायको कामाला चालली? नाही. बट हेच व्हेन इट कम्स टू अस, आपण बाकी सगळे कामं बाजूला ठेवणार, पण वी विल एंगेज असेल की ते पहिलं करावं का आपल्या कामाला प्रायोरिटी नाहीये. तिथे आपण मला वाटतं फेल होतो. मग आता या सिच्युएशन मध्ये तुमच्या फॅमिलीचा काय रोल आहे की तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो तुमच्या फॅमिलीमध्ये? डेफिनेटली आय टेल यू, माझे वडील आणि आई सगळ्यात पहिला माझा मोठा आधारस्तंभ आहे. म्हणजे एकही दिवस असा नसतो की जेव्हा मी जर सुट्टी घेऊन घरात थांबायचं म्हटलं तर सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन माझ्या आई वडिलांचं असतं, काय काम आहे घरात, तुझं प्रायोरिटी तुझे काम पाहिजे, बाकी मागे. म्हणजे अजून आई वडील त्या प्रोफेशन मधून रिटायर झालेत का नाही झालेत? आई वडील त्यांच्या प्रोफेशन मधून रिटायर झालेले आहेत. रिटायर झालेत पण ते रोल नाही गेला त्यांचा, असं नाही. तुम्हाला अजून ते बर्डन आहे की ते स्ट्रिक्ट? माझे आई वडील खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप म्हणजे भयंकर स्ट्रिक्ट आहेत. असं म्हणजे जे म्हणतात ना, जे लिबर्टी असते ना मुलींना की आता उठून आम्ही पिक्चरला बघायला गेलो. भावंड किती तुम्ही सांगितले नाही? भावंड मला एक भाऊ, तो HR मध्ये काम करतो, कार्गो कंपनीमध्ये. मग आता मुलीला जसं एका फॅमिलीमध्ये आपण म्हणतो की खूप पापा की परी वगैरे असा काय रोल होता? नो, काही स्कोप नाही आमच्याकडे. म्हणजे ते आणि ऑनेस्टली ते माझ्या भावासाठी पण तो कधीच नव्हता, त्याच्यासाठीही ते तेवढेच स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी तो कधी भेदभाव ठेवला नाही की हा मुलगा आहे म्हणून याला सगळ्या लिबर्टीज आणि ही मुलगी म्हणून ही करत. मग त्याचा तुम्हाला प्लस पॉईंट झाला तुमचा करिअर बिल्डअप साठी? येस, मला जी डिसिप्लिन आहे ती मला माझ्या घरातून आहे. म्हणजे तुम्ही जे काही आज तुम्ही आहे ज्या फील्डमध्ये ते तुम्ही 100% तुमच्या आई वडिलांना, माझ्या आई वडिलांना क्रेडिट. आणि नेक्स्ट राहिलं तुमचं घर, म्हणजे आताचे जे आहे लग्नानंतर. येस, मला नवराही तेवढाच सपोर्टिव्ह आहे. ते काय करतात? माझे मिस्टरही ऍडव्होकेटच आहेत. तेही एक नामांकित बिल्डर सोबत ही इज ऑल्सो हँडलिंग वेस्ट लोकेशन, ही इज हँडलिंग एंटायर. आणि ही इज ऑल्सो लिगल ऍडवायझर. आणि ऑनेस्टली त्यांचाही खूपच सपोर्ट आहे मला, कारण की माझ्या मागे ऍट टाइम्स मला माहिती नसतं की मुलगा जेवलाय का किंवा काय चाललंय घरामध्ये. ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट. ओके. मग आता तुम्ही एका पोझिशनला आहात, मागे वळून बघताना असं वाटतं का ते डॉक्टर तुम्हाला व्हायचं होतं की ते झालं असतं तर बरं झालं असतं का हे चांगलं आहे? काय वाटतं थोडंसं ड्रीम्स आपली जी तर मला कधीच नव्हतं आणि नाहीये. बट येस, मी असं म्हणेल की जिथेही कुठेही जा तुम्ही, कुठेही काहीही काम करा, म्हणजे अगदी मी म्हणेल स्वीपरचं जरी काम केलं ना, मेक शुअर तुम्ही त्याच्यामध्ये 100% परफेक्ट आहात. बरोबर. मग माझं हे सुचवायचं आहे की आज आपण अनेक, आता तुम्ही लॉ फील्डमध्ये आहात, तुम्हाला तर बरेच केसेस तुम्हाला माहिती असतात की थोडंफार काही झालं की डिवोर्सला जातात केसेस, थोडंफार झालं की सुसाईडला जातात केसेस. तर अशा बहिणींसाठी आपण आज म्हणजे नवरात्रामध्ये आपण हे सुरू केलं की एक मोटिवेशनल व्हिडिओज अशा लेडीज कडून की बाबा त्यांचं जे काय लाईफ त्यांनी हे केलं, स्ट्रगल जो काय केलं, प्रत्येकाच्या फील्डमध्ये स्ट्रगल आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये स्ट्रगल आहे. तर तुम्ही अशा बहिणींना काय सांगणार की तुम्ही अशा मैत्रिणींना काय सांगणार की तुम्ही काय केलं पाहिजे? मी एक सांगेल, पहिली गोष्ट
हल्लीच्या महिलांमध्ये ना सहनशक्ती कमी झालेली आहे. म्हणजे नॉर्मल घरामध्ये पण जे बोलणं होतं ना त्याचा सुद्धा गैरसमज करून घेतला जातो, बरोबर. त्याचा सुद्धा इश्यू बनवला जातो आणि त्याच्यातनं पोलीस केसेस, डायव्होर्स केसेस वाढतात. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हणत नाही की तुम्ही सहन करा, ह्याचा माझा अर्थ तो नाहीये. फक्त कायदा आपल्या बाजूनी आहे त्याचा म्हणून त्याचा गैरवापर नाही करायचा. आणि ऍडजस्टमेंट पाहिजे. फॉर इन्स्टन्स नवऱ्याची आई आजारी आहे, तर बेसिक अपेक्षा असेल तिची की तुम्ही एक टाइम तिला विचारा किंवा तिच्यासाठी काही ते करून जा. बरोबर. हेच आपली आई आजारी असते तर आपण करतोच. फक्त ती नवऱ्याची आई आहे म्हणून ही आजारी पडली आणि हिचं असंच असतं, हे वालं जे नॅगिंग बिहेवियर आहे महिलांचं, दॅट शुड बी अवॉइडेड. म्हणजे ऑनेस्टली माझ्या घरामध्ये माझा नवरा माझ्या आई वडिलांकडे तेवढाच बघतो आणि मी त्याच्या आई वडिलांकडे तेवढीच बघतो. तर आमच्या घरामध्ये तुझ्या आई वडील, माझे आई वडील हा प्रकार नसतो. भेदभाव नाही. जे काही हे आहे ते आपलेच आहेत, दिस इज आवर फॅमिली ना. आणि हे एक्सेप्टन्स जेवढं लवकर होईल तेवढं लाईफ छान आपण जगू शकू. आणि ज्या सिच्युएशन मध्ये आता महिला काम करायला जात आहेत किंवा बाहेर पडतात, अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला त्यांचाच सपोर्ट ऍट द एंड ऑफ द डे. करेक्ट. त्यामुळे जिथं येस ऑफकोर्स जिथं तुम्हाला खरंच त्रास होतोय, मी म्हणेल प्लीज गो अहेड आणि तुम्ही जे काही लिगल तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत ते युटिलाइज करा. पण जिथं खरंच तुम्हाला असं वाटतंय की वी कॅन मेक इट वर्क, प्लीज मेक इट वर्क. तुमच्या मुलांना सफर करून देऊ नका. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रेज अ चाइल्ड विदाउट बोथ द पेरेंट्स टुगेदर. येस, सिंगल पॅरेंट अवघड आहे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण की आय एम नॉट से फायनान्शियली आपण खूप इंडिपेंडेंट. आता महिलांना 1 लाख 2 लाख रुपये काहीच वाटत नॉर्मल आहे. बट इमोशनली जे त्याला मुलांना दोन्ही पण हवे असते. मुलांना हवंय, द्यायला हवंय. बरोबर. And just because we are earning, it does not mean की आपण we can give our personal life at stake. डिवोर्स झाला तर मुलांचं हे होऊन जातं की आई पण पाहिजे असते, वडील पण पाहिजे. मेंटल ट्रॉमा आहे ना तो कधीच भरून निघत. आणि ते त्या म्हणजे तो त्यांच्या मनावरती राहतो. त्यामुळे मला हे सुचवायचं होतं की तुम्ही कुठेही न थांबता, जसं आज तुम्हाला व्हायचं होतं डॉक्टर, तुम्ही या फील्डमध्ये आला, पण या फील्डमध्ये पण तुम्ही टॉपला आहात, हे असं म्हणणं आहे माझं. आणि एकंदर तुमचं पर्सनॅलिटी तुम्ही स्वतः डेव्हलप केलेली आहे. म्हणजे तुमच्या आई वडिलांचं त्याच्यामध्ये आहेच 100% आहे. तर इन्शुअर पोलरच्या वतीने आपण तुमचा सत्कार करणार आहोत. ही ट्रॉफी, आपली एक्स्ट्रा मायलर ट्रॉफी आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि अजून तुम्ही तुमच्या फील्डमध्ये खूप ग्रो करा, ही इन्शुअर पोलरच्या वतीने सदिच्छा. थँक्यू.